हे 100% चुकीचे आहे। मी आता सर्व पाहणी केली आहे। तुम्हाला लय पहिल्यांदा कळवला ना, तुमच्याकडे लय पैसे आहेत ना, तुम्ही त्याला एखाद्या हॉटेलला लॉजिंगवाल्याला तिथं का त्याला बुक करा। आजपर्यंत दादा पाटीलच्या मुलांचे पवारांनी वाटोळ केलं होतं। रोहित पवार यांनी कुठले महाराष्ट्र केसरी पडदा घेतले आहेत फडकेच्या पेट्रोल पंपाच्या जवळ। महाराष्ट्र केसरी कुस्तीची स्पर्धा झाली आहे, तर या पवार घराण्यांना आमंत्रण नाही दिल्यामुळे बदर महाराज यांच्या समाधीपुढे मी आंदोलन करत आहे। आता मी इथं 2 तास असं उभा राहणार आहे। कर्जत शहर कर्जत तालुका शिक्षणाचे माहेरघर आहे। तर आजपर्यंत दादा पाटीलच्या मुलांचे पवारांनी वाटोळ केलं होतं। तसेच आत्ता सुद्धा महात्मा गांधी शाळा व मुलींची कन्या शाळा यांनी शिक्षक लोकांनी 12 महिने बेंचवर बसून त्यांना शिकवले। आणि आत्ता रोहित पवार यांनी कुठले महाराष्ट्र केसरी पडदा घेतले आहेत फडकेच्या पेट्रोल पंपाच्या जवळ। त्याच्यासाठी 12 महिने शिकवलेल्या मुलांना त्यातून बेंच बाहेर काढलेत, मुलांना बाहेर काढले। परीक्षा चालू असताना दुसऱ्या शाळेमध्ये परीक्षा शिफ्ट केलेत, शाळेचे टायमिंग बदलले आहे। याच्यामुळे मी रोहित पवार यांनी शिक्षणाच्या वाटोळ करणाऱ्या या आमदाराला सद्बुद्धी देण्यासाठी मी तालुक्याचे नाही महाराष्ट्राचे ग्रामदैवत आमच्या गावचे भैरवनाथ देवस्थान यांच्यापुढे मी नतमस्तक होऊन रोहित पवार यांना सद्बुद्धी द्या असे मी भैरवनाथ महाराजांच्या पुढे प्रार्थना करीत आहे। तसेच आपल्या शाळेत कर्जतच्या महात्मा गांधी मुलींची कन्या शाळा महत्त्वाच्या मुद्द्यावर का कोण बोलत नाही, का सर्वच दबावाखाली आहेत। परीक्षाच्या तोंडावर मुलींचे वाटोळ केलं आहे, हे अजिबात योग्य नाही। मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर तुम्ही कुस्त्या भरवायला पाहिजे होत्या। कुस्त्याला माझा विरोध नाही। आता जे अहिल्यानगरमध्ये सरकारी महाराष्ट्र केसरी कुस्तीची स्पर्धा झाली आहे, तर या पवार घराण्यांना आमंत्रण नाही दिल्यामुळे त्यांनी स्वखर्चाने आता परत कर्जत शहरामध्ये महाराष्ट्र केसरी पदर भरवले आहे। तुमच्याकडे पैसे आहेत ना, मग तुम्ही महात्मा गांधी मुलींची कन्या शाळा येथील 50-60 खोल्या मोकळ्या करायचं काय कारण? तुम्ही वालोड रोडला 2-4 मोठे लॉजिंग आहेत, तिथं तुम्ही बुक करायला पाहिजे होते। राशन रोडला आहेत, मिरजगाव रोड, सगळ्या जेवढं कर्जतला येणारे रोड आहेत ना, त्या सर्व मोठे हॉटेल आहेत, लॉजिंग आहेत, ते तुम्ही त्यांना पैसे देऊन पहिल्यासाठी झोपण्याची व्यवस्था बुक करायला पाहिजे होती। तसं तुम्ही न करता मुलींचे वाटोळे करून मुलं बाहेर काढून सगळे बेंच बाहेर काढून परीक्षा चालू असताना तिला मांडवाचं मोठं काम चालू आहे, हे तुम्ही अजिबात करायला नको होतं। त्याच्यामुळे तुम्हाला चांगली बुद्धी येण्यासाठी मी सकाळी कर्जत शहरामध्ये श्री संतमयी गोदड महाराज यांच्या इथं सकाळी मी अभिषेक केला, त्यांना मी नतमस्तक झालो तिथं मी। तसं आज आमच्या मंदिरामध्ये सुद्धा मी भैरवनाथ महाराजापुढे नतमस्तक होतोय। शेवटी माझं हे काम मी करतोय। तुमचं वागणं तुमच्यापाशी तुम्हाला कशी बुद्धी येऊ देतो त्याच्यावर अवलंबून आलं। पण हे मुलींचं वाटोळं करणं हे साफ चुकीचं आहे। त्या पालकांचे मला बरेच फोन आले, मुलींचे बरेच फोन आले। आम्हाला 12 महिने बेंचवर बसून शिकवलं आणि आज खाली बसून परीक्षा घेतात, आम्ही लिहायचं कसं? हे 100% चुकीचं आहे। आता तुम्हाला कोण सांगतं, कसं सांगतं, तुम्ही कुणाचं किती ऐकता हे मला माहीत नाही। पण मला जे सगळे दिसले शाळेमध्ये जाऊन पालकांचे फोन आले त्याच्यावर मी बोलतो असं मी तुम्हाला सांगतो। याच्यामुळे मी रोहित पवार साहेबांना आमच्या भैरवनाथ महाराजा पुढे राहून हात जोडून विनंती करतो, हे अशा गोष्टी तुम्ही तुमचा प्रचार म्हणा, ह्या अशा कबड्डी म्हणा, अजून मुलींना एकत्र नाचवणे म्हणा, अजून इतर कार्यक्रम म्हणा, दादा पाटील कॉलेज, महात्मा गांधी कन्या मुलींची शाळा, इथं कुठलाच कार्यक्रम नाही घेता तुम्ही मुलींना त्रास न देता
तुम्हाला करायचा आमचा विरोध अजिबात नाही. आम्ही मी कुस्ती खेळलेले आहेत, पहिल्या लोकांना माझा विरोध नाही. पण इथं मुलांना मुलींना त्रास देऊन हे अजिबात करणं योग्य नाही. पण हे कोण बोलत नाही, सगळे दबावाखाली आहेत. कशावर दबाव आहेत की माहीत नाही. आता तुम्ही बँकचं बाहेर काढल्या सगळ्या जिल्ह्याला माहीत झालंय. मी सगळ्या स्वतः जाऊन बघितलं, तिथं सगळी पाणी मांडव सगळं लावलं तिथं. पण हे साफ चुकीचं आहे. असं मी परत तुम्हाला विनंती करतो, तुम्ही असं चुकीचा निर्णय घेत जाऊ नका, असं मला तुम्हाला सांगणं आहे. आमच्या देवापुढं आम्ही सत्यमेव जयते. परत देवाने तुम्हाला सद्बुद्धी चांगली देवो. आता माझं सांगण्याचं काम आहे, तुम्ही कसं वागायचं ठरवा. कर्जत शहरातील महात्मा गांधी मोठं विद्यालय आहे, पाठीमागं कन्या मुलींची शाळा आहे. पण इथं रोहित पवार यांनी ऐन परीक्षेच्या वेळेस महाराष्ट्र केसरी स्पर्धा कॉलेजच्या खालावून घेतली आहे. आत्ता जे अहिल्यानगरमध्ये सरकारी नियमाप्रमाणे महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती, पण या रोहित पवार यांनी इथं कर्जमध्ये परत घेतली आहे. ऐन परीक्षेच्या वेळेस इथं सर्व बँकची 12 महिने मुलांना बँकची बसाय होत्या. ऐन परीक्षेच्या वेळेस इथं सर्व बँकची बाहेर काढली आहेत, मुलांच्या बँकची बाहेर काढली आहेत. मुलं आज सगळी खाली बसवत आहेत. आणि 11वीची जी परीक्षा चालू होती ते दादा पाटील कॉलेजवर सगळी मुलं शिफ्ट केली आहेत. हे 100% चुकीचे आहे. तुम्ही शिक्षकांनी 12 महिने मुलांना शिक्षण दिले आणि ऐन नेमकं परीक्षेच्या वेळेस तुम्ही मुलांना खाली बसवता, असं इतर शाळेमध्ये शिफ्ट करता. हे 100% चुकीचे आहे. असं मी आमदार साहेबांना विनंती करतो, तुम्ही परीक्षा काळात तुम्ही आता कुस्त्या घ्यायला नको होत्या, ते तुम्ही घेतल्या. त्याच्यामुळे कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज यांना मी प्रार्थना करतो, रोहित पवार यांना चांगलं काम करण्यासाठी सद्बुद्धी द्यावा, अशी मी गोदड महाराज प्रार्थना करतो. मी आता सर्व पाहणी केली आहे. तुम्हाला लय पहिल्यांदा कळवळा ना, तुमच्याकडे लय पैसे आहेत ना, तुम्ही त्याला एखाद्या हॉटेलला लॉजिंगवाल्याला ती जागा द्या, त्याला बुक करा. त्याला तुमच्याकडे लय पैसे, त्याला पैसे द्या. तुम्ही इथं शाळेतील मुलांचं तुम्ही का नुकसान करता. इथे मी आता शाळेतील मुतारी बघितली आहे. ही सर्व मुतारी सगळे उघड्या मुतारी आहे, सगळं फोडलेलं आहे. असं करून असते का? तुम्ही ते मुतारी दुरुस्त करा. एखाद्या लॉजवाल्यांना तुम्ही तुमचं धंदा द्या. काही शाळेतनं मुलं तुम्ही नुकसान करता का? हे अजिबात योग्य नाही, असं मी तुम्हाला सांगतो. सत्यमेव जयते. तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी. आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छत पत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही. आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल क्रमांक 7507 74 70 48. सत्य जय शिवराय, जय जिजाऊ, सत्यमेव जयते. तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी. आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छत पत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही. आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल क्रमांक 7507 74 70 48.